वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात। नागरिकांनीही त्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणे शक्य येईल, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले। घरच्या घरी कचऱ्याचे नियोजन करणे, सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, झाडे लावणे व त्यांची काळजी घेणे अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीने हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात मदत करू शकतात। कोणतेही अभियान जेव्हा नागरिकांमार्फत पुढे नेले जाते तेव्हाच त्याला यश मिळते, असेही अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केले। तसेच ठाणे महानगरपालिकेतर्फे महाविद्यालय व शाळा यांच्यामध्ये माझी वसुंधरा अंतर्गत ई प्रतिज्ञा आणि त्यांची पूर्तता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली। जास्तीत जास्त प्रतिज्ञांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयांना सन्मानित करण्यात येणार आहे। त्याची सविस्तर माहिती लवकरच माहिती पर्यावरण विभागातर्फे देण्यात येईल, असेही ते म्हणाले। मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, वायू प्रदूषण कमी करण्यास, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे। त्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वच्छता हवा दिवस साजरा केला जातो। यावर्षी या दिवसाची संकल्पना रेसिंग फॉर एअर म्हणजे स्वच्छ हवेसाठी कृती आणि सामूहिक प्रयत्नांना गती ही आहे। त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली। तसेच राज्याच्या कृती आराखड्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रासाठीही कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या या कार्यशाळेत राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी नागरिक क्षेत्रासाठी हवामान कृती आराखडा याबद्दल मार्गदर्शन केले। नागरी भागातील आव्हाने आणि त्यांचा सामना करण्यासाठी योजण्यात आलेल्या उपायांची माहिती त्यांनी दिली। ठाणे महापालिकेने तयार केलेल्या उष्णता कृती आराखड्याचेही त्यांनी कौतुक केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तसेच माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांनी भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे। शनिवार आणि रविवार असे 2 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सुमारे 3000 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे। मुंब्रा परिसरातील मुलांना क्रीडा गुणांची आवड जोपासता यावी या उद्देशाने मर्जिया पठाण यांनी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे। शनिवारी सकाळी घासावला कंपाऊंड मैदान येथे या क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले। धावण्याची शर्यत, गोणी शर्यत, आर्म रेसलिंग, कबड्डी, खो खो, लंगडी अशा विविध क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। या स्पर्धेत सुमारे 3000 क्रीडापटूंनी सहभाग घेतला आहे। विशेष म्हणजे प्रकाशझोतात झालेल्या कबड्डी आणि खो खो स्पर्धेच्या वेळी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळली होती। दरम्यान मुंब्रा, कौसा आणि परिसरातील लहान मुले आणि तरुणांमध्ये क्रीडा गुण आहेत, मात्र संघाअभावी या गुणांचे चीज होत नाही। तसेच मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहनही मिळत नसल्याने मुलांचे आयुष्य मोबाईल फोनमध्ये बंदिस्त होत आहे। त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी आपण हा क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे। 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध भागातील आणि विविध वयोगटातील मुलांना आपले क्रीडागुण दाखवण्याची संधी मिळत आहे, असे मर्जिया शानू पठाण यांनी सांगितले। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि कार्यतत्पर पदाधिकारी अशी ठाम ओळख असलेले राहुल पिंगळे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मोठा सन्मान देत नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या राजकीय कामगिरीचा आणि पक्षाशी असलेला निष्ठेचा गौरव म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यातील 214 पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणासाठी स्वतःला वाहून घेणारे राहुल पिंगळे हे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आक्रमकपणे उभे राहिले आहेत. ओबीसी विभाग अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी ओबीसींच्या हक्कासाठी भव्य रॅली आणि तीव्र आंदोलने उभारून ठाणे जिल्हा काँग्रेसला नवे बळ दिले. सध्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून ते माध्यमांमध्ये काँग्रेसची बाजू ठामपणे मांडत असून चर्चेमध्ये प्रभावीपणे सहभाग घेतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाणे लोकसभा समन्वयक म्हणून नेतृत्वाची छाप पाडली. प्रदेश काँग्रेसने जाहीर केलेल्या नव्या यादीत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून राहुल पिंगळे ठाणे यांची ही निवड झाली असून वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले. या नव्या जबाबदारीमुळे राहुल पिंगळे यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सध्या नवरात्र उत्सवासाठी बाजार सजला असून घट बसवण्यासाठी लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी विक्रेते तयारीला लागले आहेत. नवरात्रीच्या काळात बांबूंच्या टोपल्यांमध्ये धान्य पेरण्याची परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठेमध्ये अनेक मुरुड व्यावसायिक दाखल झाले असून त्यांनी टोपल्या विणण्याचे काम सुरू केले आहे. घटस्थापनेच्या कालावधीमध्ये टोपल्यांमध्ये धान्य पेरून धान उगवले जाते. त्या धान्याला अंकुर येताच 9 दिवस घटाची पूजा करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. धान पेरण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांबूपासून विणलेल्या टोपल्यांना विशेष महत्त्व आहे. ठाण्यातील बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये मुरुड व्यावसायिक दाखल झाले आहेत. जळगाव, रावेल, भुसावळ येथून हे मुरुड व्यावसायिक टोपल्या विणण्याकरता ठाण्यात दाखल झाले आहेत. जवळजवळ 40 ते 45 कुटुंब या ठिकाणी आपला संसार घेऊन ही मंडळी टोपल्या विणण्याचे काम करीत आहेत. रस्त्यावरच राहून टोपल्या विणण्याचे काम करत असून दिवसभरात जवळजवळ 20 ते 25 टोपल्या या ठिकाणी मुरुड व्यावसायिक विणतात. तर अनेक होलसेल व्यावसायिक या ठिकाणी त्यांच्याकडून टोपल्या खरेदी करून त्यांची इतर ठिकाणी विक्री देखील करतात. लहान मोठ्या आकारातील वेगवेगळ्या रंगातील टोपल्या इथे उपलब्ध असून त्यांची किंमत 50 ते 70 रुपये अशी आहे. महागाई असली तरी टोपल्यांच्या किमतीमध्ये फारशी वाढ करण्यात आली नाही. जवळजवळ 15 ते 20 दिवस हे मुरुड व्यावसायिक या ठिकाणी मुक्कामी असून त्यांना रस्त्यावरच राहून टोपल्या विणण्याचे काम करावे लागत आहे. आम्ही इथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर आमचा संसार थाटून आमच्या कुटुंबियांसमोर राहून टोपल्या विणण्याचे काम करीत आहोत. त्यामुळे आमची राहण्याची काहीतरी सोय शासनाने करावी अशी मागणी आहे, असे मुरुडचे व्यावसायिक महेंद्र रणशिंगे यांनी सांगितले.